बाजारात इतकी स्वस्त आणि इतकी फ्रेश पालक भाजी मिळत असेल तर नक्की घेतलीच पाहिजे आणि ही रेसिपी एकदा तरी थंडीमध्ये ना ट्राय केलीच पाहिजे। तर भरपूर सारी पालक होती, मी आणली आहे आणि छान असं स्वच्छ निवडून धुवून घेतलेली आहे। पालकाला निवडायला काहीच वेळ नाही लागत, पण स्वच्छ धुवून घ्यायचे आपल्याला, कारण माती वगैरे असते। त्याच्यानंतर बारीक बारीक कटसुद्धा करून घेतले आणि गॅसवर एक कढईसुद्धा चढवलेली आहे मी। तर गॅस लावून घ्यायचा आहे आणि दोन मोठे चमचे आपल्याला कढईमध्ये तेल टाकून घ्यायचे। तेल गरम झाल्यानंतर जिरे मोहरी अर्धा अर्धा चमचा टाकून घ्यायचा आहे, छान तडतडू द्यायचं। त्याच्यानंतर इथे 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या बारीक बारीक कट केल्या होत्या, त्यासुद्धा टाकायच्या आहेत। त्या छान कडल्यानंतर एक कांदा बारीक कट केला होता, तो सुद्धा टाकलेला आहे आणि तो कांदा जो आहे ते छान असं कडू द्यायचं आहे आपल्याला। थोडा वेळ थांबून छान असं कडल्यानंतर पुढची प्रोसेस करायची आहे। तर पाहू शकताय कांदा मस्त कडलेला आहे, एकदम मऊ झालेला आहे। त्याच्यानंतर इथे एक टोमॅटो आणि काश्मीरी रेड चिली छान मिक्सरला फिरून घेतला होता, ते सुद्धा आपल्याला प्युरी ह्याच्यामध्ये टाकून द्यायची आहे। 2 मिनटं छान असे आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायची ती प्युरी। परतल्यानंतर सुके मसाले टाकून घ्यायचे आहेत। तरी ते पनीर मसाला, लाल तिखट, गरम मसाला, धना पावडर, आपल्याला सगळे मसाले जे आहेत ते मिक्स करून घ्यायचे आहेत आणि मसाले पण 2 मिनटं छान असे परतून छान असा फ्लेवर त्या भाजीमध्ये उतरला पाहिजे। त्याच्यानंतर छान अशी आपण पालक कट केली होती, ती पूर्ण पालक आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून द्यायची आहे आणि मसाल्यांमध्ये आणि टोमॅटो कांद्यामध्ये छान अशी मिक्स करून घ्यायची आहे। तर पाहू शकताय पालक जे आहे ते छान मिक्स झाली आहे। त्याच्यानंतर इथे पनीरचा एक क्यूब घेतलेला आहे, ते पनीर आपण खिसून ह्याच्यामध्ये घालणार आहे। तुम्ही हवं तर साईडला पनीर खिसून ह्याच्यामध्ये टाकून सुद्धा घेऊ शकताय। पालक पनीर भुर्जी ना खायला इतकी टेस्टी लागते, तुम्ही हॉटेलमध्ये सुद्धा अशी कधी खाल्ली नसेल। तुमच्या घरच्यांना जर तुम्ही बनवून दिली तर ते अगदी चाटून पुसून खातील, ही माझी 100% गॅरंटी आहे। अशा प्रकारे तर नक्की बनवा तुम्ही, सगळ्यांना खूप आवडणार आहे। तर इथे मी पनीर छान असं खिसून टाकलेलं आहे। त्याच्यानंतर 100% गॅरंटी आहे। तर मी पूर्ण पनीर जे आहे पालकमध्ये मिक्स केलेलं आहे। आता इथे मी अर्धी वाटी पाणी टाकणार आहे। असं पाणी टाकण्याऐवजी तुम्ही मिक्सरच्या भांड्याला जर टोमॅटोची प्युरी लागून असेल त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घाला आणि छान असं मिक्स करून टाकायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर इथे 1 चमचा मी साय टाकलेली आहे दुधावरची, ती सुद्धा आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे। आता चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि 2 मिनटं झाकण ठेवून आपल्याला स्लो गॅसवर शिजवून घ्यायचं आहे। अगदी 10 मिनटामध्ये पालक पनीर भुर्जी रेडी आहे। हॉटेलमध्ये सुद्धा एवढी मस्त मिळणार नाही, तुमच्या घरच्यांना खूप आवडणार आहे। आज रात्री अशा प्रकारचा बेत करा आणि नक्की माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय बाय।